नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला एक असा धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की ज्यामुळे वसुआत्या आणि रम्याचं संपूर्ण प्लॅनिंग अक्षरशः एका क्षणात फेल होणार आहे. तर आता नंदिनीची प्रेग्नन्सी खोटी असल्याचा दावा करत वसुआत्या आणि रम्याने सर्वांसमोर याचा मोठा पुरावा दाखवून खुलासा केलेला असतो. म्हणजे नंदिनीने सगळ्यांची मोठी फसवणूक केली आहे असा तिच्यावर आरोप करून यामुळे काव्याच्या IAS परीक्षेत मोठा अडथळा यावा यासाठीच ह्या दोघींनी मुद्दामच नंदिनीचं हे सत्य सगळ्यांसमोर उघड केलेलं असतं. तर आता हे ऐकताच मानिनीचा संताप अनावर होऊन ती वसू व रम्यावर विश्वास ठेवून नंदिनीला जोरदार कानाखाली मारते. पण नंदिनीला कानाखाली मारल्यानंतर नंदिनी अचानक चक्कर आल्याचं खोटं नाटक करून ती मुद्दामच खाली कोसळते. तर आता नंदिनीने हे आणखी एक खोटं नाटक यासाठीच केलेलं असतं की आता काव्याच्या IAS परीक्षेत माझ्यामुळे अडथळा यायला नको. तर आता तेवढेच दुसरीकडे असं दाखवण्यात आलं आहे की आर्याला सरोगसीचे कागद रम्याने चोरून नेलेले आहेत. हे रम्याचे तिथे पडलेल्या पायातील पैंजणावरून आर्या लगेच ओळखते. त्यामुळे आता आर्या असा विचार करते की म्हणजे आता रम्या हे सरोगसीचे कागद सगळ्यांसमोर दाखवून नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य सर्वांसमोर उघड करेल. त्यामुळे आता आर्या जराही वेळ न लावता एका माणुसकीच्या नात्याने ती लगेच देशमुखांच्या घरी एंट्री करते. तर आता त्याच वेळी नेमकी नंदिनीला इकडे चक्कर आलेली असते. तेव्हा आता घरातले सगळेच घाबरलेले असतात. तेव्हा आता मानिनी आर्याकडे पाहून म्हणते की आर्या, नंदिनीला काय झालंय ते तपासून बघ. तेव्हा आता आर्या नंदिनीच्या हाताची नाडी चेक करत असा खुलासा करते की नंदिनी खरंच प्रेग्नंट आहे. असं आर्या मानिनी काकूंसमोर खोटं सांगून वेळ मारून नेते. आणि हे सरोगसीचे बनावट पेपर ह्या दोघींनी मिळूनच तयार केलेले आहेत. आणि राहिला विषय नंदिनीच्या ह्या खोट्या पोटाचा, तर तिने ह्या कटकारस्थानी रम्या आणि वसुआत्याच्या वाईट कारस्थानामुळेच नंदिनी नेहमी बाळाच्या सुरक्षिततेसाठीच लावत असते हे तिने मला एकदा सांगितलेलं होतं. असं आर्या सगळ्यांसमोर खुलासा करते. त्यामुळे आता मानिनी काकू तोंडघशी पडलेल्या रम्या आणि वसुआत्याची चांगलीच धुलाई करतात. तर मित्रांनो, मालिकेत असा ट्विस्ट आला तर तुम्हाला हे पाहायला आवडेल का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.